जय महाराष्ट्र मंडळी, या घडीची सर्वात मोठी, सर्वात धक्कादायक आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचा पाया मुळापासून हादरवून सोडणारी बातमी सोलापूर जिल्ह्यातून समोर येत आहे। गेल्या अनेक महिन्यापासून किंबहुना वर्षापासून ज्या एका नावाभोवती संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं पर्यायानं अवघ्या महाराष्ट्राचं राजकारण फिरत होतं, ज्या एका नेत्याच्या पुढील राजकीय पावलाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं, ते नाव म्हणजे माळशिरसच्या मातीचा दाण्या वाघ उत्तमराव जानकर। होय मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून राजकीय वर्तुळात, टीव्ही चॅनल्सवर आणि वृत्तपत्रामध्ये एक चर्चा रेंगाळत होती की उत्तमराव जानकर हे भारतीय जनता पक्षात म्हणजे भाजपमध्ये प्रवेश करणार। विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या एका मोठ्या राजकीय घडामोडीनंतर या चर्चेला प्रचंड उधाण आलं होतं। गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्यांना वाटत होतं की जानकर आता गळ्यात कमळाचा मफलर टाकणार, हातामध्ये कमळ घेणार। पण राजकारणात जे दिसतं ते कधीच होत नसतं आणि जे घडत असतं ते सहजासहजी कोणाला दिसत नसतं। उत्तमराव जानकर यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आणि त्यांच्या चाणक्यांना उजवा हात दाखवत असा एक ऐतिहासिक आणि धक्कादायक निर्णय घेतला आहे, ज्याने सोलापूरच्या राजकारणातील बड्या धुरंधरांच्या आणि विशेषतः अकलूजच्या मोहिते पाटील साम्राज्याच्या पायाखालची जमीन सरकली आहे। उत्तमराव जानकर हे आता भाजपला हुलकावणी देऊन थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश करत आहेत। ही या घडीला सर्वात मोठी आणि राजकीय भूकंप घडवणारी ब्रेकिंग न्यूज आहे। होय मित्रांनो, ज्या माळशिरस तालुक्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला मोहिते पाटील यांच्यासारखं मातब्बर, प्रस्थापित आणि बलाढ्य घराणं दिलं, त्याच माळशिरसच्या भूमीत आता एका नव्या आणि निर्णायक राजकीय संघर्षाचा वणवा पेटणार आहे। उत्तमराव जानकर आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध अत्यंत जुने आणि जिव्हाळ्याचे आणि घट्ट आहेत, हे आता उघड झालं आहे। हा पक्षप्रवेश केवळ एक साधी औपचारिक नाही, तर आगामी काळातील पंचायत समित्या, बाजार समित्या आणि थेट विधानसभा निवडणुकांचे संपूर्ण गणित एका झटक्यात बदलून टाकणारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा मास्टरस्ट्रोक मानला जात आहे। आजच्या या विशेष सर्वात मोठ्या महाविश्लेषणामध्ये आपण केवळ वरवरची बातमी सांगणार नाही, तर या निर्णयाचा पडद्यामागची संपूर्ण कुंडली मांडणार आहोत। आज आपण पाहणार आहोत उत्तमराव जानकर यांनी अगदी शेवटच्या क्षणी भाजपला का नाकारलं, प्रस्थापित मोहिते पाटील घराण्याविरोधात जानकर यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हातामध्ये का धरला, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जाण्यामागचं खरं राजकीय गुपित आणि पडद्यामागचे डील काय आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोहिते पाटील विरुद्ध उत्तमराव जानकर या पिढ्यानपिढ्यांच्या संघर्षाला आता सोलापूरच्या मातीत कोणतं नवं आक्रमक आणि हिंसक वळण मिळणार आहे। हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण सोलापूरच्या आणि माळशिरसच्या राजकारणाचे वस्त्रहरण करणार आहोत। भाग दुसरा, पूर्वपाठिका, माळशिरसचा संघर्ष आणि मोहिते पाटील विरुद्ध जानकरांचा इतिहास। मित्रांनो, उत्तमराव जानकर यांनी घेतलेला हा निर्णय अचानक झालेला नाही किंवा हा एका रात्रीत घेतलेला यू-टर्न नाही। यांच्या मुळाशी जाण्यासाठी आपल्याला माळशिरस तालुक्याच्या आणि सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय इतिहासाची पानं उलटावी लागतील। सोलापूर जिल्ह्याचं राजकारण, विशेषतः माळशिरस तालुक्याचं राजकारण हे नेहमीच संपूर्ण महाराष्ट्रासाठी कुतूहलाचा विषय राहिला आहे। याचं एकमेव कारण म्हणजे अकलूजचे प्रस्थापित मोहिते पाटील। एक काळ असा होता जेव्हा अकलूजच्या विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शब्दाबाहेर सोलापूर जिल्ह्यात पाणी आलत नव्हतं। सहकार क्षेत्र, साखर कारखाने, सूतगिरण्या, बँका, शिक्षण संस्था आणि थेट सत्तेची केंद्र यावर मोहिते पाटील घराण्याची एकहाती सत्ता होती। संपूर्ण तालुक्यावर, तालुक्यातील बहुजन आणि वंचित समाजावर या घराण्याचा एक वेगळा दर्रा होता। पण या प्रस्थापित आणि बलाढ्य घराण्याच्या साम्राज्याला, त्यांच्या सत्तेच्या दंडशाहीला ज्या एका माणसाने पहिल्यांदा थेट शिंगावर घेतलं, ज्या एका माणसाने मोहिते पाटलांच्या हुकुमशाही विरुद्ध बंड पुकारलं, त्या आक्रमक आणि जिद्दी नेत्याचं नाव आहे उत्तमराव जानकर। उत्तमराव जानकर हे माळशिरस आणि आसपासच्या संपूर्ण पट्ट्यात धनगर समाजाचे तसेच बहुजन आणि सर्वसामान्य समाजाचे एक अत्यंत खंबीर आणि आक्रमक लढवय्ये नेतृत्व म्हणून ओळखले जातात। त्यांच्या पाठीशी असणारे हक्काचे, निष्ठावंत, मतपेढी आणि देवावर उदार होऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं मोठं जाळं आहे, ही त्यांची सर्वात मोठी ताकद आहे। जानकर यांनी गेल्या 2-3 दशकात मोहिते पाटलांविरुद्ध अनेक लढाया लढल्या, अनेकदा त्यांनी पराभवाचा सामना करावा लागला। सत्ता नसतानाही त्यांच्यावर राजकीय संकट आले, पण जानकर यांनी कधी माघार घेतली नाही की मोहिते पाटलांसमोर गुडघे टेकले नाहीत। त्यानंतर राजकारणात मोठा वळणबिंदू आला, जेव्हा मोहिते पाटील घराण्याने राष्ट्रवादी काँग्रेस सोडली आणि ते भाजपमध्ये दाखल झाले। मोहिते पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर सोलापूरच्या राजकीय पटावर प्रचंड पडद्यामागे हालचाली झाल्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी या हालचालींना वेग आला। तेव्हापासूनच राजकीय जानकरांच्या गोटातून एक बातमी सातत्याने बाहेर येत होती, ती म्हणजे उत्तमराव जानकर हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत।
भाजपचे प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांच्या बैठका सुरू होत्या। पण म्हणतात ना, राजकारणात जे डोळ्यांना दिसतं त्यापेक्षा पडद्यामागचं समीकरण खूप वेगळे असतात। भाजप प्रवेशाच्या चर्चा अगदी अंतिम टप्प्यात स्वाक्षरीच्या पातळीवर असताना पडद्यामागे काहीतरी असं घडलं ज्याने संपूर्ण चित्रच पलटावून टाकलं। त्यानंतर भाग तिसरा, कमळ सोडलं धनुष्यबाण धरलं, भाजपला हुंकावणी का दिली? आता मूळ आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो। इतके दिवस ज्या भाजप प्रवेशाची चर्चा सोलापूरच्या हवेत तरंगत होती ती अचानक का थांबली? उत्तमराव जानकर यांनी भाजपमध्ये जाण्याऐवजी थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय का घेतला? त्यांनी भाजपला हुलकावणी का दिली? यामागे कोणती राजकीय गणित आणि छुपी कारणे आहेत याचं आपण सविस्तर विश्लेषण करूया। पहिलं आणि मुख्य कारण, सोलापूर भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि मोहिते पाटील फॅक्टर। आपल्या सर्वांना माहीत आहे की माळशिरसच्या आणि सोलापूरच्या राजकारणात मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर हा संघर्ष पिढ्यानपिढ्या आहे। तो केवळ राजकीय आणि वैयक्तिक आणि मानसिक पातळीवरचा नाही। मोहिते पाटील जेव्हापासून भाजपमध्ये होते तेव्हापासून जानकर यांच्या समर्थकांच्या मनात एक अस्वस्थता होती। भाजपमध्ये गेल्यावर पक्षाची सर्व सूत्र आणि ताकद पुन्हा मोहिते पाटील यांच्याच हातात जाणार ही भीती जानकर समर्थकांना होती। जर भाजपचे वरिष्ठ नेते जानकर यांना मोठमोठी आश्वासने देत असले तरी स्थानिक पातळीवर दोन कट्टर प्रस्थापित प्रतिस्पर्धी एकाच पक्षात किती काळ आणि कसे एकत्र राहू शकतील? जानकर यांच्यासारखा आक्रमक, स्वाभिमानी आणि मास लीडर मोहिते पाटील यांच्या छायेखाली भाजपमध्ये काम करू शकला असता का? नक्कीच नाही। भाजपमध्ये गेल्यास आपली राजकीय ताकद तिथे दाबली जाईल, कार्यकर्त्यावर अन्याय होईल आणि आपली स्वप्न संपून जाईल ही भीती जानकर यांना सातत्याने सातवत होती। दुसरं कारण म्हणजे मोहिते पाटलांचा नमोहरम करण्यासाठी सत्तेचं कवच आणि स्वायत्तता हवा होती। भाजप हा एका ठराविक शिस्तीत चालणारा केडर बेस पक्ष आहे, जिथे निर्णय प्रक्रिया दिल्ली आणि मुंबईतून अनेक स्तरावरून फिरत असते। तिथल्या नेत्यांना स्थानिक पातळीवर थेट निर्णय घेण्याची फारशी मुभा नसते। याउलट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नेत्यांना थेट उपमुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची, निधी आणण्याची आणि स्थानिक पातळीवर आपले साम्राज्य निर्माण करण्यासाठी मोठी मुभा मिळते। उत्तमराव जानकर हे स्वतः एक स्वाभिमानी आणि स्वायत्त नेते आहेत। त्यांना निर्णय घेण्याचे आणि मोहिते पाटलांना थेट आव्हान देण्याचे स्वातंत्र्य हवे होते, जे त्यांना भाजपमध्ये मिळणे अशक्य होते, पण शिंदे गटामध्ये ते सहज मिळताना दिसत आहे। तिसरे कारण म्हणजे जर जानकर भाजपमध्ये गेले असते तर त्यांना मोहिते पाटील यांच्यासोबत जुळवून घ्यावं लागलं असतं। त्यांच्या कार्यकर्त्यांना मोहिते पाटलांच्या समर्थकांसमोर मवाळ भूमिका घ्यावी लागली असती। हा त्यांच्या मूळ राजकीय अस्तित्वाला धक्का ठरला असता, कारण जानकरांचे राजकारण हे मोहिते पाटील यांच्या विरोधावर उभे आहे। हा विरोध संपला तर जानकरांची ताकद संपली असते। म्हणूनच ते आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आणि मोहिते पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात उघडपणे गाडण्यासाठी जानकर यांनी कमळ नाकारून धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेतला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उत्तमराव जानकर एक खास संबंध। आता आपण वळूयात या संपूर्ण राजकीय भूकंपाच्या सर्वात महत्त्वाच्या आणि रंजक पैलूकडे, तो म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उत्तमराव जानकर यांचे वैयक्तिक संबंध आणि पडद्यामागची मोठी डील। मित्रांनो, वर पाहता हा पक्षप्रवेश केवळ एक राजकीय जुळवाजुळव वाटत असली तरी त्याच्या मागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उत्तमराव जानकर यांचे अतिशय जुने, जिव्हाळ्याचे आणि घट्ट संबंध कारणीभूत आहेत। एकनाथ शिंदे हे स्वतः जमिनीवरून सामान्य कार्यकर्त्यापासून वर आलेले नेते आहेत। कार्यकर्त्यांची नाडी कशी ओळखायची, विरोध बंड कसं करायचं आणि सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र कसं राबायचं हे उपमुख्यमंत्री शिंदेंना चांगलंच ठाऊक आहे। नेमका हाच स्वभाव, हीच आक्रमकता आणि हाच संघर्ष उत्तमराव जानकर यांचाही आहे। जानकर हे सुद्धा सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळणारे, लोकांसाठी धावून जाणारे नेते आहेत। त्यामुळे या दोन नेत्यांची म्हणजेच विचारांची देवाणघेवाण अत्यंत अचूक जुळली आहे। मिळालेल्या अत्यंत खात्रीशीर माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः उत्तमराव जानकर यांच्याशी पडद्यामागे अनेक रात्री सविस्तर चर्चा केली। शिंदे यांनी जानकर यांना केवळ पक्षात येण्याचं निमंत्रण दिलं नाही, तर सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्याच्या विकासासाठी निधीचा महापूर आणण्याचं आश्वासन दिलं आहे। उपमुख्यमंत्र्यांनी जानकर यांना थेट सांगितलं की तुम्ही शिवसेनेत या, माळशिरस तालुक्याची आणि सोलापूरच्या बहुजन समाजाची जबाबदारी तुमची आणि तुम्हाला रसद पुरवण्याची जबाबदारी राज्याच्या उपमुख्यमंत्री माजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणारा आक्रमकपणा, प्रस्थापितांना शह देण्याची त्यांची रणनीती आणि गोरगरीब सरकार अशी असलेली त्यांची प्रतिमा, यामुळे उत्तमराव जानकर कमालीचे प्रभावित झाले। जेव्हा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः मैत्रीचा हात पुढे केला आणि मोहिते पाटलांच्या साम्राज्याला सुरुंग लावण्यासाठी आवश्यक ती सर्व ताकद देण्याची ऑफर दिली, तेव्हा उत्तमराव जानकर यांनी एक क्षणही न गमावता भाजपचा विचार डोक्यामधून काढून टाकला आणि थेट शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला। दोन्ही नेत्यांमधील हे घट्ट संबंध पाहता
हा पक्षप्रवेश केवळ वरवरचा नसेल तर येणाऱ्या काळात जानकरांनी शिवसेनेमध्ये अत्यंत ताकदीचं आणि महत्त्वाचं स्थान मिळणार हे आता स्पष्ट झालं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेची शिंदे गटाची मोठी मुसंडी आणि नव्या नेतृत्वाचा उदय. आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका मोठ्या आक्रमक आणि खंबीर चेहऱ्याच्या शोधात होते. उत्तमराव जानकर यांच्या रूपाने शिंदेंना सोलापूर जिल्ह्यात एक अस्सल मास लीडर मिळाला आहे, ज्याच्या एका आवाजावर हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरतात. जानकर यांच्या प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यातील धनगर समाज, बहुजन समाज आणि वंचित घटकांचा एक खूप मोठा वर्ग थेट शिवसेनेशी जोडला जाणार आहे. यामुळे जिल्ह्यात शिवसेना कमालीची मजबूत होणार असून मोहिते पाटील गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार किंवा अजित पवार गट यांच्यासमोरील आव्हाने प्रचंड वाढणार आहेत. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीचे संपूर्ण गणित बदलणार. मित्रांनो, माळशिरस विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी SC राखीव असला तरी तिथली किंगमेकरची भूमिका ही जानकर यांच्या पाठीशी असलेला धनगर आणि बहुजन मतपेढीची असते. उत्तमराव जानकर यांच्या या भूमिकेमुळे आता आगामी विधानसभेला महायुतीमध्ये माळशिरसची जागा कोणाकडे जाणार यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये मोठ्या कलगीत रंगणार आहे. जर ही जागा शिवसेनेला सुटली किंवा जानकर यांच्या समर्थकाला मिळाली तर मोहिते पाटलांच्या पारंपरिक उमेदवारीला धूळ चारण्याची संपूर्ण तयारी जानकर यांनी केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील केवळ माळशिरसच नाही तर सांगोला, पंढरपूर, करमाळा या मतदारसंघातील जानकरांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे मोठे फेरबदल होणार आहेत. त्यानंतर याच्या पुढचा महत्त्वाचा भाग म्हणजे आगामी दिमाखदार पक्षप्रवेशाची तारीख जाहीर आणि कार्यकर्त्यांचा उत्साह. आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे या आगामी ऐतिहासिक पक्षप्रवेशाच्या सोहळ्याकडे. सूत्रांकडून मिळालेल्या अत्यंत खात्रीशीर माहितीनुसार उत्तमराव जानकर यांचा हा शिवसेना पक्षप्रवेश अत्यंत साध्या पद्धतीने किंवा मुंबईतील बंद खोलीत होणार नाही तर तो अतिशय दिमाखदार, भव्य आणि ऐतिहासिक स्वरूपाचा असणार आहे. सोलापूर किंवा थेट माळशिरस तालुक्याच्या भूमीत एक भव्य अथांग मेळाव्यात हजारो लाखो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यात शेजारी छळ देण्यासाठी ही मोठी शक्ती प्रदर्शनाची तयारी आहे. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे अनेक बडे कॅबिनेट मंत्री, खासदार आणि सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. उत्तमराव जानकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आधीच कामाला लागण्याचे संकेत दिले आहेत. माळशिरस तालुक्यात सध्या जानकरांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचं प्रचंड वादळ निर्माण झालं आहे. कार्यकर्त्यांचे उघडपणे म्हणणे आहे की भाऊंनी जो निर्णय घेतला आहे तो विचार करूनच घेतला आहे. आतापर्यंत आम्ही सत्तेशिवाय लढत होतो, आता आमच्या पाठीशी थेट राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. आता माळशिरस तालुक्यातून प्रस्थापितांची हुकुमशाही मोडून काढू आणि सोलापूर जिल्ह्याचा कायापालट करू. तर मित्रांनो, सोलापूरच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील ही आजच्या घडीची सर्वात मोठी, सर्वात धक्कादायक आणि ऐतिहासिक बातमी. उत्तमराव जानकर यांनी भाजपला दिलेल्या हुलकावणीचा धक्का, मोहिते पाटील साम्राज्याला दिला थेट आव्हान आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत होणारा त्यांचा दिमाखदार प्रवेश या संपूर्ण मोठ्या राजकीय घडामोडीकडे तुम्ही कसं पाहता? उत्तमराव जानकर यांच्या या निर्णयामुळे माळशिरस तालुक्यातून मोहिते पाटलांची सत्ता संपुष्टात येईल का? मोहिते पाटील विरुद्ध उत्तमराव जानकर या अतितटीच्या संघर्षात आता उपमुख्यमंत्री शिंदेच्या पाठबळामुळे कोण बाजी मारणार आणि जानकरांचा हा निर्णय योग्य आहे की अयोग्य? तुम्हाला काय वाटतंय? तुमची जी काही मतं असतील ते आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा सविस्तर सखोल राजकीय विश्लेषणाचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. महाराष्ट्रातील अशाच घडामोडी, पडद्यामागचे राजकीय खेळ, गुप्त बैठका आणि ब्रेकिंग न्यूज सर्वात आधी आणि सडेतोड भाषेत पाहण्यासाठी आमच्या तानाजी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा. पाहत राहा आपल्या हक्काचं चॅनल तानाजी न्यूज चॅनल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.